वैशाली आशिष पोपळकर. राहायला कुरण फाटा. पुरण फाट्याला राहता. हं. किती वाजता घटना घडली? 7 वाजता. दिवस होता? हो, चांगला उजेड होता. कुठे येत होता? मी जुन्नरवरून आमच्या घरी चाललेले, म्हणजे जवळजवळ घरी पोहोचायलाच होते. मी इंडिकेटर पण दिला होता मला साईड घेण्यासाठी. एकटंच मोटरसायकल चालवत हा, होते. काय झालं मग ते? त्याला मी पूर्ण म्हणजे फॉरेस्टातून चढताना बघितलं, पण मला वाटलं कुत्र वगैरे असेल ना, तिथं कुत्री पण भरपूर असतात. कुत्रा असेल मला वाटलं, म्हणून मी स्लो झाले, कारण की माझे मिस्टर पण याच्या आधी कुत्र्याला धडकून पडले होते, म्हणून मी स्लो झाले. पण मी तो मिडल पट्ट्यावर आला ना, तो सफेद पट्टा आहे ना मधी, त्याच्यावर आल्या पहिला तो बिबट्या होता. तो तिथं एकदम हे झाला आणि डायरेक्ट झेप घेतली. झेप घेतल्या मी म्हटलं जाईन निघून, त्याने डायरेक्ट माझ्या डोक्यावर झेप घेतली. एक पंजा डोक्यावर होता माझ्या, आणि एक इथं काहीतरी माझ्या डोळ्याच्या इथं आहे ना, काहीतरी जोराचं असं म्हणजे कडक असं काहीतरी धडकलं माझ्या या इथून एवढ्या भागात आहे ना, असं पेन होतंय, जोरात धडकलं. आणि चालू असताना तरी झेप? चालू होते, फक्त स्लो झाले होते मी, एकदम 10-15चं स्पीड झालं होतं माझ्या स्कूटीचं. आणि मी जागेवर पलटी झाल्यावर गाडीला स्पीड असणार, गाडी जागेवरच राहिली आणि मी रस्त्यावरून अशी सरकत खड्यांमधून सरकत पुढे गेले. तो मग फॉरेस्ट मध्ये उतरला आणि नंतर एक 5-10 मिनिटात खूप लोक जमा झाली ना, तर तो पुन्हा वरती चढून पुलावर येऊन उभा राहून बघत होता आमच्याकडं. तर मी मिस्टरांकडे बघत होते कधी येतात, आमचं घर जवळच आहे तिथून. तर मी बघत होते यांची गाडी आली का नाही, म्हणून मी बघितलं तो वाघ समोर होता. म्हटलं त्या बघा वाघ, सगळे लोक वाघाकडे पळत गेले. म्हटलं तो बिबट्याच आहे. खूप लोकांनी बघितलं तो बिबट्या होता आणि स्पष्ट बघितलं लोकांनी. घाबरलं नाही बिलकुल तो बिबट्या? बिलकुल नाही घाबरलं. सगळ्या लोकांना आमच्याकडे बघत होता रिटर्न, सगळ्या लोकांची पाठ माझ्याकडे होती, माझं तोंड आमच्या घराकडे होतं. कुठं आता हल्ला झालं लागले कुठं? मला फक्त डोक्यालाच लागलंय, बाकी हे खरचटलंय ते माझं पडल्यामुळं खरचटलंय. डोक्यावर म्हणजे या ठिकाणी? इथं हे माझं डोक्याचं स्कार्फ सुटून रस्त्यावर पडलं होतं. 100% बिबट्याने अटॅक केला? 100% बिबट्याच होता. माझ्या बरोबर जी लोक, आता माझ्या ओळखीचं तर एकच माणूस होता तिथलं, वडगावचे ते अंगणवाडीचे बाई आहेत ना, त्यांचे मिस्टर ते एकच ओळखीचे होते, बाकी सगळे अनोळखी होते. पण खूप लोक होती, कमीत कमी 50-60 लोक असतील तिथं. 4-5 4 व्हीलर होत्या, 2 व्हीलर पण भरपूर होत्या. त्या लोकांनी मला पाणी वगैरे दिलं. मी त्यांना म्हटलं माझ्या गाडीत पाणी, कारण की मी शेती जाताना माझ्या गाडीत नेहमी पाणी असतं. तुम्ही असे 10 मिनिटं जागेवर रस्त्यावरच झोपून होता? नाही, मी खाली पडलीच नाही ना. मी असं हे झाले, कानावडे झाले, मी उठून उभी राहिले आणि मी भीतीच्याने गाडी चालू करून निघायच्या उद्देशाने होते. पण ते माणूस, त्यांना वाटलं का माझा ऍक्सिडेंट वगैरे झालाय का काय, म्हणून त्यांनी मला तिथं थांबवलं. पण मी त्यांना म्हटलं इथे बिबट्या गेलाय. ते म्हटले काय आवत आहे, बिबट्या काय नाही, चालत तुम्ही घाबरले, तुम्ही शांत बसत. त्यांनी मला पाणी वगैरे दिलं. हो, पण त्यांना मी पुन्हा दाखवलं तो बिबट्या, पुन्हा पुलावर चढून आल्यावर दाखवला. इथं आले पण असतील ते दादा, तेव्हा त्यांचा विश्वास बसला बिबट्याने. ते आले पण असतील, त्यांनी बघितलं. ज्यांनी खूप मोठा आहे आणि खूप असं हेल्दी आहे. काय मागणी आता? जरा बिबट्यापासून सुरक्षित वाटत होती, पण आता मी याच्या आधी पण आहे ना, आमची वडगाव कॉलेज, जैन कॉलेजच्या पाठीमागं तात्या गुंजाची तिथे डाळिंबाची बाग आहे, याच्या आधी पण मी माझ्या मिस्टरांना दाखवलेला. तो बिबट्याच होता त्याच्या आधी पण. 8 ते 15 दिवस झाले असतील, मी यांना दाखवलेला. तो बिबट्याच होता त्यावेळेस पण. आम्हाला रात्रीचं पाणी, आम्हाला दिवसा लाईटींचा प्रॉब्लेम आहे, आमच्या मोटरी चालती नाही. मला रात्रीचं पाणी लावायला मी मिस्टरना एकट्यांना जाऊन देत नाही. आम्ही 3च माणसं राहतोय. माझा मुलगा आहे 12 वर्षाचा, आणि माझा मुलगा रोज 8 वाजता क्लासवरून येतो जुन्नरवरून. मला स्वतःला आणायला जायला लागतंय. माझं रोज तिथं वर्दळ आहे, तिथं जाणं येणं माझं 7:30-7:45च्या दरम्यान जाणं येणं आहेच. आता खूपच भीती वाटेल तिथून जायला यायला. तुमचं नशीब चांगलं आहे का तुम्ही वाचला. पण तो खरं बिबट्या होता. ज्या लोकांनी बघितलं ना, आता माझ्या ओळखीचे जे आहेत ना, ते वडगावचे, त्यांना पण विचारा तुम्ही, त्यांनी पण बघितलं बिबट्या. ठीक आहे, तुमचं म्हणणं खरंच असेल, शंका नाही. तुमची आता मागणी काय? माझी काय मागणी असणार आहे, आम्हाला संरक्षण पाहिजे. आम्ही शेतात राहतोय. मी मॅडम सायरनची पण मागणी केली होती, पण सायरन काही आम्हाला भेटला. आणि मी कुरण ग्रामपंचायत सदस्य, मला अर्ध्या रात्रीला फोन आला तरी कुरणला जावं लागतं.
मला कधी पण कुराला पिंजरे लावून लावलं. सगळे बिबटे पकडले पाहिजेत हो आणि कायमस्वरूपी जेरबंद केली पाहिजे. हो, बिबट्या पण आहे, तरस पण आहे आणि हे कोल्ही पण खूप आहेत. बिबट्याचा जरा सध्या मोठा प्रॉब्लेम आहे आणि लाईट पण नाही. लाईटिंग आमच्या मोठ्या दिवसात चालतेच नाही, का प्रॉब्लेम काय ते? व्होल्टेजच पुरत नाही. त्यामुळे रात्रीचं तुम्हाला रात्रीच मला 8च्या नंतरून लाईट येते आणि 8च्या नंतर आम्ही 1 वाजेपर्यंत पाणी लावतो आणि 1च्या नंतर आम्ही घरी झोपायला येतो. कोणते नेते पुढाऱ्यांच्या कानावर विषय घातला होता का हा? कोणाच्या घरानं आम्ही एकटेच शेतीत एकमेव घरवाले आम्हीच राहिलाय, बाकी सगळे शेतकरी. शेतकऱ्यांच्या चालतात मोटरी, त्यांच्या मोठ्याल्या मोटरी, आमची सिंगल फेज आहे.